लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हरेगाव येथे ग्रामदैवत श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिरात 3 दिवसीय यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या यात्रेत रक्तदान शिबिर, अन्नदान तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। आषाढी यात्रेनिमित्त हरेगावमध्ये प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांची मोठी गर्दी झाली। विविध कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी सरपंच संजय पवार, बालाजी डोंगरे, गोविंद मुडबे, सुरेश कोव्हाळे, सचिन कोव्हाळे, प्रकाश कोव्हाळे, सुनील कोव्हाळे, राजेंद्र मुडबे, सतीश पाटील, मारुती मुडबे, रुपाली कोव्हाळे, सविता मुडबे, संजीवनी कोव्हाळे, सुनीता कोव्हाळे, मंगल कुंभार, अनिता कोव्हाळे, प्रकाश व्यंकटराव कोव्हाळे, सतीश डोंगरे, हरिभक्तपरायण नामदेव महाराज कोव्हाळे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी गोविंद संदीपान मुडबे, हरेगाव, माजी पंचायत समिती मेंबर औसा। हरेगाव देवस्थानच्या विषयी थोडक्यात माहिती सांगत असताना नामदेव महाराजाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पिढीनपिढी आम्हाला जसं समजतंय त्याच्या अगोदरही पासून ही श्रद्धा, भाव, भक्तिमय वातावरण, आषाढी एकादशीचे कार्यक्रम किंवा दर महिन्याचे एकादशीचे कार्यक्रम हे दररोज डेली केले जातात। त्याच्यामुळे ह्या क्षेत्र ही पंढरपूर, प्रति पंढरपूर असं मानलं जातं। आणि असंच हरेगावच नाही तर पंचक्रोशीतील लोक या हरेगाव नगरीमध्ये येतात आषाढी वारीला। आणि आषाढी वारीचं महत्त्व हे सर्व आपल्या ह्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत माहिती आहे। आणि ज्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी इथं आमच्या गावातर्फे, आमच्या मंडळीतर्फे फराळाचं पूर्ण मोफत वाटप केलं जातं। तसंच आज भारुड्याचा कार्यक्रम हा सुंदर केला जातो। भारुड्यासाठी बाहेरून बरेच दूरदूरून लोक येत असतात आणि हा कार्यक्रम हा एकमेव अतिशय म्हणजे अति इतका सुंदर असा भक्तिमेळा कधीच कुठं आजूबाजूला कधीही कुठं झालेला नाही असं हे हरेगाव देवस्थान आहे। माझं नाव संगीता संजय पवार आहे। या बरेच वर्षापासून आमच्या गावामध्ये आषाढी यात्रा सुरू होते। आषाढी यात्रा म्हणजे पंढरपूर सारखी यात्रा सुरू होते। या गावचे जवळचे आसपासचे लोक जमा होतात। आमच्या हरेगाव म्हणजे ग्रामस्थान देव आहे। भरपूर यात्रा भरते। 3 दिवसाची यात्रा असते। पहिल्या दिवशी दर्शनाला लोक येतात, दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं आणि तिसऱ्या दिवशी भारुडाचा कार्यक्रम असतो। असं आमचे हरेगाव देवस्थान आहे, ग्राम देवस्थान आहे। पूर्ण भावी भक्त येतात। आमचे पूर्वज सांगत होतात की हा देव खूप नवसाला पावतो। इथे नामदेव येऊन गेलेले आहेत आणि त्यांचे पादुका आहेत इथं। आषाढीच्या कार्यक्रमाला भरपूर लोक येतात आणि नवस बोलतात। नवसाला हा देव पावतो आणि गावची यात्रा असते। भरपूर लोक जमा होतात, आजूबाजूचे खेडेपाड्याचे लोक जमा होतात। अशा प्रकारे आम्ही मोठ्या उत्साहाने आषाढीचा सण साजरा करतो। आमच्या गावातील मुली दिवाळी असो किंवा पंचमीचा सण असो पण आषाढी यात्रेला नित्यनेमाने हरेगावला येतात। त्यांच्या माहेरी येतात, त्यांचे आई वडील त्यांना बोलवतात आणि असा सोहळा आमच्या हरेगावचा पार पडतो। कृष्ण हरी, माझे नाव रुपाली कोव्हाळे। संत नामदेव महाराज हे हरेगाव गावचे ग्रामदैवत आहे आणि हा देव म्हणजे नवसाला पावणारा मानला जातो। आणि ह्या आषाढीला म्हणजे प्रति पंढरपूर सारखं 3 दिवस आषाढी म्हणून 3 दिवस यात्रा होते आणि भाविकांची खूप गर्दी असते। हा देव म्हणजे नवसाला पावणारा आहे। आमचे आजी सासू सासरे म्हणत होते की ह्या देवाचं खूप महत्त्व आहे। आणि आषाढीला म्हणजे यात्रा असते, 3 दिवस यात्रा असते। त्या यात्रेमध्ये छोटे मोठे दुकाने येत असतात आणि भरपूर भाविकांचे असं गर्दी होते। हरेगावच नाही तरी आजूबाजूचे सर्व गावातील म्हणजे भाविक भक्त या नामदेव महाराजाचे दर्शन घेण्यासाठी येतात। जीवन जाधव, NTV न्यूज मराठी, लातूर।